आता मी आलेली आहे नागोठण्यामध्ये. आज आहे 31 डिसेंबर. आम्ही काहीतरी करायचा प्लॅन करतो. आम्ही थोडंसं सामान घेतलं आहे. आम्ही तिघीच जणी आहोत. बघूयात काय होतं. आणि सपना तिकडे तेल आणायला गेली होती. मध्ये व्हिडिओ करायची हे ठेवली पाहिजे सवय. चलो आता बघूयात. आम्ही तिघीच जणी आहोत आणि आम्ही काहीतरी करणार आहोत. काहीतरी म्हणजे सांगेल हा रत्तरीचं सिक्रेट काय नाही असं बोलते. तर आता आम्ही पाणीपुरी, शेवपुरी, गुलाबजामुन असं काय बनवणार आहोत. कारण आम्ही तर हॉटेल असल्यामुळे रोजच चिकनचे काही पदार्थ, चिकन तंदुरी हे सगळं खात असतो. आणि पण कालच खाल्ली आहे रिटेक गाईस. मी बडबडत होती, फ्लॅश ऑन नव्हता झाला आणि मला रिअलाइज नाही झालं सपना बोलली तेव्हा. एनिवेज मी असं बोलत होती की आम्ही आज आत्ता घरी जाऊन शेवपुरी पाणीपुरी करणार आहोत. कारण ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जे ॲक्च्युअल 31ला लोक करतात ते आम्ही आमचं रोजचं झालं आहे. कारण हॉटेल असल्यामुळे आम्ही ते लाईट लागले रोज म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी खातोच. सो आम्हाला त्याच्यामध्ये काहीच नवीन वाटत नाही. म्हणून काहीतरी वेगळं आवडीचा पदार्थ म्हणून शेवपुरी, पाणीपुरी आम्ही करणार आहोत. सो बघूयात असं होतं आहे. कारण मी तर नाही केली आहे कधी शेवपुरी पाणीपुरी. एकदा केली होती ती लहानपणी, पण ती पण मम्मीने बनवून दिलेली. म्हणून मी स्वतः तर पहिल्यांदाच करणार आहे. सो बघूयात आपण कसं होतं काय. तर आत्ता आम्ही घरी आलेलो काहीच आहे. बघा आम्ही काय आणलं आहे. लहानपणी तुम्ही पण खाल्लं असेल, लहानपणीची आठवण म्हणून. ह्याच्यामध्ये मी टाकलं पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं, मिरची आणि टोमॅटो. एकदम बारीक बारीक कांदा टाकून घेऊया. आज जर आता का कसं लागतं? मस्त है ना? पण नाही ती आता दिसत. हाय का काकी काय बनवते आज त्रिशा? जेवण. पाणीपुरी बनवते. काय बनवते? पाणीपुरी आणि शेवपुरी. खायला येशील ना? हो. नाही चांगली झाली तरी खाशील ना? खाते मी. कंप्लेंट नाही करत. काय नाही चांगली झाली तरी पण काय बोलायचं? छान केली हा काकीने असं बोलायचं. काय बोलायचं? हा त्रिशा काय बोलायचं? नाही चांगली झाली तर काय बोलशील तरी पण छान झाली. आता मी पाणीपुरीचा पाणी बनवते. म्हणजे मगाशी इंग्रेडियंट घेतले होते त्याला मिक्सरला वाटलेलं आहे. आता ते गाळून घेऊयात. आता छान पाणीपुरी मसाला टाकतो पण चव करून बघत. आता हे सगळं तयार करून घेतलेलं आहे. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मसाला, मीठ आणि कोल चिंचेची. आणि इथे तुम्ही बघितलं मी पाणी बनवलं. इथे मी थोडीशी बुंदी आणली ती टाकतोय. आमचे थोडेसे वटाणे शिजले नाही
म्हणून आम्ही परत ठेवलं त्यांना. ओके, तर आता बघा. आता मी मम्मीसाठी चालू आहे ना, आता मी मम्मीसाठी बनवते शेव करून. ह्याच्यात थोडासा गुळ तुम्ही खा, तुम्ही खा. पहिले खा तू, अरे मी नंतर मी घेते. खाल्ला. बापरे, तयारीवर कसली आहे ही. अशी व्हिडिओ करते, अर्धा तोंड घेते अर्धा नाही घेत. चीजीच बनव फक्त एक खाताना आणि यम्मी. काय काय टाकतेस ते पण बघितलं. ह्याच्यात हे पाहिजे, आंबट लागतोय. काय हवे, गुळ हवे अजून, पाणी पण टाकायला लागेल मग, आणि थोडं पातळ पाहिजे ना ते अजून. करू शकतो. कसं लागलं ते पण बोलायचं. आता आतू त्रिशासाठी शेवपुरी बनवते. ओके, हाय. हा बोल, हाय बोलायचं. बोल काय खाते आणि काय खातेस बोल आता. पाणीपुरी. नाही, शेवपुरी. आणि आता खाल्ल्यानंतर कशी लागली ते पण सांगायचं. हं? हळू खा, काय घाई नाही. मस्त आहे ना. वाव, थँक्यू. कुणी बनवली. काकीनी. तिने बघितली मग कशी. वरती बस, दमशील नाही तर. अगं आणि ही आहे मी बनवलेली पाणीपुरी. आणि आता मी रवा केक बनवते गाईस. सो रवा केक मी आधी बनवला होता, पण तो मी आता पुन्हा बनवला. असंच तुम्हाला दाखवणार मी. रवा घेतलाय हा. नंतर एक मिनिट, मी इन्ग्रेडियंट्स घेऊन येते. सो मी काय काढलं बघा. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मिल्क पावडर आणि पडला हातावरती व्हॅनिला इसेन्स. ओके, अर्धा ग्लास दही आणि लागणार आहे दूध. हे घेतलंय रवा, ज्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आणि सेम दही, अर्धा म्हणजे पूर्ण नाही घेतले, रवा जितका आहे त्या हिशोबाने मी घेतले दही. त्याच्यानंतर ही जी मिल्क पावडर आहे ती टाकते मी.
आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये टाकूया दूध. जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं दूध टाकायचं. ओके, आणि आता आपण घेत आहोत पिठी साखर. जितकं गोड पाहिजे तितकं गोड होण्यासाठी. आता या शेपचा मी बटर पेपरला कट करते. ओके, असं आता आपण ह्याला बेक करत ठेवलं. ओके, आता मी केक डिमोल्ड करत आहे आणि इट्स रेडी. छान वाफा येतात. त्याला उलटा करताना माझ्या हातून थोडासा तो तुटला हाफ, बट एनिवेज छान झाला केक. आता हे 2 पदार्थ तर बनवून झालेले आहेत. आता मी इकडे गुलाबजामची जो साखरेचं पाणी ते बनवत ठेवलं आहे. आता गुलाबजाम बनवणार आहे. आज तर मला काहीतरी वेगळं होते की आज मला काहीतरी वेगळीच एनर्जी आलेली आहे खूप गोष्टी करण्याची. तर आता मी बनवणार आहे गुलाबजाम. पहिला गुलाबजामुन करपलेला आहे गाईस, आणि अशा प्रकारे देवाला मान दिलेला आहे. पाणीपुरी शेवपुरीमध्ये टाकूया. ते तेल किती तापल्याचा अंदाज न आल्यामुळे झालेलं आहे तसं. हे बघ, तेल जास्त तापल्यामुळे होतंय गाईस. ह्याचा अर्थ असं नाही की मला येत नाही काही. थांबा, आपण गॅस बंद करूयात आता आणि तेलाला थोडंसं शांत करूयात आणि मग प्रयत्न करूयात. आतून शिजलं असेल की कच्चं असेल ट्राय कर. तोंड याकडं बोर झालं तू. बोर त्याला नको बरं. टाके नाही, अजून गरम जास्त झालं. एकदम तिथे छोटा गॅस असेल मधलं हे बी कर पे. हा तर ठीक आहे, वेळ अरे लागेल. पण आतून आतमध्ये शिजलेलंच नाही. आणि अशा प्रकारे आमचे गुलाबजामुन सुद्धा झालेले आहेत. ओके गाईज, आता मी तुम्हाला वेगळ्या अटायरमध्ये दिसत असेल कारण मी हे ब्लॉगचा एडिट करताना मला समजलं की मी ह्याचा प्रॉपर एंड केला नाही. एनिवेज, हॅपी न्यू इयर टू ऑल. हे तुम्हाला वर्ष 2026 एकदम छान जावं आणि तुम्ही मला यावर्षीसुद्धा असाच सपोर्ट करा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत आहेत. ओके गाईज, बाय.